हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज मराठी रेसिपीमध्ये। सध्या हिवाळ्याचे दिवस चालू आहे, त्यामुळे पालेभाज्या खूप छान आणि ताज्या ताज्या येत आहेत। पालेभाज्या या हिवाळ्यामध्ये शरीरासाठी खूप पौष्टिक असतात, त्यामुळे आज मी तुम्हाला दाखवणार आहे चमचमीत आणि झणझणीत अशी शेपूची भाजी, तीही मुगाची डाळ घालून सुक्की शेपूची भाजी कशी बनवायची याची रेसिपी आपण बघणार आहोत। शक्यतो पालेभाज्या कोणाला आवडत नाही, पण अशा पद्धतीने जर भाजी बनवली तर नक्कीच सर्वांना आवडेल, त्यामुळे नक्की ट्राय करा। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग चमचमीत आणि झणझणीत अशी शेपूची भाजी कशी करायची त्याची रेसिपी आपण सुरू करूया। तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माझे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। वाव, तुम्ही बघू शकता किती छान दिसते, एकदम परफेक्ट। चला तर मग आपण सामग्री बघून घेऊया। इथे मी शेपू छान निवडून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। थोडेसे देठही ठेवायचे आहे, कारण देठामध्ये जीवनसत्व जास्त असतात। पालेभाज्यांमध्ये थोडेसे देठही ठेवायचे। इथे मी लसूण आणि हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या आहेत। ठेचून घेतली की त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो। मोहरी, जिरे, हिंग आणि हळद, आणि 1 ते 1.5 तास मी ते मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे। 1 ते 1.5 तास भाजी करण्याच्या आधी भिजत ठेवायची। या सर्व वस्तू इथे आपल्याला लागणार आहेत। कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करायला ठेवायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झाले तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये मोहरी छान फुलू द्यायची आहे, तडतडू द्यायची आहे। तुम्ही बघू शकता मोहरी छान फुलली आणि तडतडली आहे। आता जिरे, त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण या ठिकाणी ठेचून घेतलेला होता, तो यामध्ये तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊया, व्यवस्थित परतवून घेऊया। लसूण आणि हिरवी मिरची ठेचून घेतली की भाजी इतकी छान लागते। तुम्ही बघू शकता तेल किती सुंदर सुटलेलं आहे। त्यानंतर हिंग आणि हळद ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण धुवून घेतलेली शेपू यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। भिजवलेली मुगाची डाळ, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मुलांना टिफिनसाठी अशा भाज्या, पालेभाज्या
देणं फार गरजेचं असतं आणि मुलांनाही आवडतात. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. त्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. शेपूची भाजी कोणाकोणाला आवडते त्यांनी नक्की कमेंट करा. आता या ठिकाणी पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये. झाकण ठेवून एकदम कमी गॅसवर 10 मिनिटे भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. 10 ते 15 मिनिटे. तुम्ही बघू शकता भाजी छान शिजलेली आहे. आता आपण डिशमध्ये ती काढून घेऊयात. हिरव्या पालेभाज्या करताना हिरव्या मिरचीचा वापर जर जास्त केला, झणझणीत जर केला तर खूप छान लागते. आणि यासोबत बाजरीची भाकरी आणि कांदा असेल तर मजाच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मस्त खा, स्वस्त रहा. वाव, परफेक्ट अशी झालेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय बाय.